बीड परभणी येथील घटना या सरकार पुरस्कृत आहे। शेतकरी, शेतमजूर, महागाई, बेरोजगारी यांचे प्रश्न डायव्हर्ट करण्यासाठी या घटना घडल्या आहेत। सरकारकडे सर्व माहिती आहे, न्यायालयीन कारवाई सांगून गुंडांना महत्त्वाचं स्थान दिलं जातं। महाराष्ट्रात गुंडाराज सुरू झाला असल्याचं वक्तव्य नाना पटोले यांनी केलं आहे। घटना ज्या आहेत बीडच्या असतील किंवा परभणीच्या असतील, या दोन्ही घटना सरकार पुरस्कृत आहेत। सरकारमधलेच आमदार ज्या पद्धतीनं ही सगळी भूमिका मांडताना आपण पाहतो आहे, सरकारजवळ संपूर्ण माहिती आहे, पोलीस विभागाजवळ माहिती आहे, पोलीस विभागाकडून माहिती सरकारच्या आमदारांना जाते, तरी आमदार बाहेर बोलतात आहे। महाराष्ट्रामध्ये गुन्हेगारांना महत्वाचं स्थान दिलं जाते सरकारच्या माध्यमातून, ही त्याच्यातून स्पष्ट होते आहे। काही ना काही कारण सांगून, कुठे न्यायालयीन चौकशी, कुठे SIT अशी कारण सांगून खऱ्या अर्थानं वेळ पास करण्याचं काम चाललेलं आहे। जे गुन्हेगार असतील त्यांच्यावर कडक कारवाई तातडीने शासनाने केली पाहिजे, अशा लोकांना फाशीची सजा दिली गेली पाहिजे। ही भूमिका सुरुवातीलाही आम्ही विधानसभेत मांडली, आजही मांडतो आहे। जो कोणी याच्यात दोषी असेल, पण सरकारच यांना वाचवते आणि मूळ मुद्दे जे महाराष्ट्रातले आहेत, आज शेतकऱ्यांच्या शेतीच्या मालाला घेतलं जात नाही, शेतकऱ्यांनी लावलेली लागत त्याच्यामध्ये निघत नाही, शेतकरी मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात आत्महत्या करत आहे, बेरोजगारांचे प्रश्न आहेत, महागाई मोठ्या प्रमाणात वाढते आहे, लाडक्या बहिणींचे प्रश्न निर्माण झालेले आहेत। आणि म्हणून या सगळ्या विषयाला डायव्हर्ट करण्यासाठी आणि महत्वाचा मुद्दा की जे अदानी सोबत यांचं कमिटमेंट होतं, अदानींनी मोठ्या प्रमाणात निवडणुकीमध्ये भाजपला पैसे दिलेले आहेत आणि त्या पैशाच्या मोबदल्यात मोठ्या प्रमाणात महाराष्ट्र विकण्याचं काम अदानीला देण्याचं काम जे सुरू झालेलं आहे। आणि म्हणून हे सगळे मुद्दे डायव्हर्ट करण्यासाठी बीडच्या प्रकरणाला आणि परभणीच्या प्रकरणाला वाढवून लोकांचं लक्ष तिथं डायव्हर्ट करण्याचं काम या ठिकाणी केलं जाते आहे। आणि म्हणून हे सरकार पुरस्कृत आहे। सरकारने हा महाराष्ट्राचा जो तमाशा बनवून ठेवलेला आहे, महाराष्ट्राला पूर्ण देशामध्ये जंगलराज महाराष्ट्रामध्ये चाललेलं हे दिसते आहे की महाराष्ट्राचा अवमान करण्याचं काम, छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राचा अवमान करण्याचं काम जे सुरू भाजपने आणि सत्तेमध्ये बसले लोक करतात, त्यांनी अजूनही वेळ गेला नाही। त्यांनी बीड आणि परभणीच्या गुन्हेगारांना तात्काळ कारवाई करावी, ही भूमिका काँग्रेस पक्षाची आहे। महाराष्ट्र काँग्रेस अध्यक्ष पदासाठी पृथ्वीराज चव्हाण यांचं नाव सुरू आहे। यावर बोलताना नाना पटोले म्हणाले, उद्या दिल्ली येथे हायकमांडची बैठक आहे, त्यात ठरविलं जाईल। आता हायकमांड डिसिजन घेणार त्याच्यामध्ये, आणि उद्या त्याची बैठक दिल्लीमध्ये आहे।